स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. ओके, 1963चा हा ऍक्ट आहे आणि हा तुम्हाला मेन्ससाठी 2 क्वेश्चन देऊन जातो आणि प्रिलिम्समध्ये कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चनचा ॲव्हरेज आहे. स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा जर विचार केला आपण तर हा अत्यंत छोटा ऍक्ट आहे पण अत्यंत इंटरेस्टिंग पण आहे. सिव्हिलचं काम याच्याशिवाय होऊच शकत नाही. सिव्हिल म्हटलं की जसं क्रिमिनलमध्ये इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे तसंच इकडे काय स्पेसिफिक रिलीफ. ओके, सो हा खूप महत्वाचा ऍक्ट म्हटला जातो, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. नाऊ आता आपल्याकडे सेक्शन्स पूर्ण याचे आय थिंक 43 समथिंग 42 पर्यंतच आहे, बाकी तर रिपील्ड आहे. 42 पर्यंत आहे. 2019 पासून भरपूर सारे याच्यामध्ये अमेंड आहे अँड दिस इज अमेंडेड पीडीएफ. ओके, सो आपण आता इथे याप्रमाणे बघूया की व्हॉट इज एक्झॅक्टली स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. पीडीएफ मध्ये तुमच्या पुस्तकात काही चेंज असेल तर मला सांगा, उद्यापासून आपण दुसरी पीडीएफ घेऊया. ठीक आहे. सो आता स्टार्टिंगला जर द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 ऍक्ट ऑफ 747 1963. आता ज्यांना नाही माहिती तर त्यांना सांगते 1963चा 47 हा ऍक्ट असतो. 13 डिसेंबरला याची इनॅक्टमेंट झालेली आहे. आपल्याला इनॅक्टमेंट विचारत नाही, आपल्याला कमेन्समेंट विचारतात की हा लागू कधी झाला आहे. सो अन ऍक्ट डिफाईन अँड अमेंड द लॉ रिलेटिंग टू द सर्टन काइंड ऑफ स्पेसिफिक रिलीफ्स. यामध्ये म्हटलं आहे की हा ऍक्ट बनवला कशासाठी आहे तर डेफिनेशन्स आणि अमेंड केले आहेत ते रिलेटिंग टू द सर्टन काइंड ऑफ स्पेसिफिक रिलीफ. काही स्पेसिफिक रिलीफ जर तुम्हाला हवे असेल, लाईक मी एक उदाहरण तुम्हाला सांगते नेहमी स्पेसिफिकचं. माझ्या झाडाचे आंबे तोडले, तुम्ही मला झाडाला आंबेच जोडून द्या, हीच स्पेसिफिक रेमेडी मला पाहिजे. क्लिअर? सो लाईक दॅट. आता मी उदाहरणं सांगत राहील तुम्हाला एक्झॅक्टली व्हॉट इज द स्पेसिफिक रिलीफ हेही बघणार आहोत. बी इट इनॅक्टेड बाय द पार्लमेंट इन द 14th year ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडिया as follows. सो आता येऊया आपण प्रिलिमिनरीवर. पहिला चॅप्टर काय आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा. Short title, extent and commencement. This act may be called the Specific Relief Act 1963. शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट मध्ये सांगितलं की हा जो ऍक्ट आहे मी कॉल्ड द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. आता जम्मू अँड काश्मीरला लागू होतो. इट शॅल कम इन टू फोर्स म्हणजे दिस इज द कमेन्समेंट डेट आहे ॲज अ सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन द ऑफिशियल गेझेट्स. ओके, सो ऑफिशियल गेझेट्समध्ये जी नोटिफिकेशन आहे त्या डेटला हा आलेला आहे. तुम्हाला डेटचा चार्ट मी नंतर प्रोव्हाइड करेल, मे बी तुमच्या ग्रुपवर दिला असेल किंवा सगळे नोट्स पाठवेल तेव्हा देईलच. दिस ऍक्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर. आता बाकी कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे मिनिंग काय असतात इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हाही तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर ऍक्टचा अभ्यास सुरू करता तर तेव्हा डेफिनेशन्स दिले असतात. ह्या डेफिनेशन स्टार्टिंगला दिलेल्या असतात आणि त्या स्टार्टिंगच्या डेफिनेशन हा पूर्ण ऍक्ट होईपर्यंत आपण त्याचा अर्थ शेवटपर्यंत तोच घेतो. ऑब्लिगेशन या ऍक्टमध्ये जर त्याप्रमाणे सांगितलं असेल तर ते प्रत्येक सेक्शनमध्ये ऑब्लिगेशन येणार, त्याचा अर्थ तोच जे की डेफिनेशनमध्ये दिला आहे. बट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर याचा अर्थ असा होतो की पर्टिक्युलरली ऑब्लिगेशनचा पुढच्या कुठल्या तरी सेक्शनमध्ये वेगळा काही मिनिंग त्यांनी स्पष्ट केला असेल, नमूद केला असेल तर मग तो सेक्शन प्रिवेल करेल. सो दिस इज द ज्युरिस्प्रुडन्स थिंग्स ॲक्च्युली. ओके, सो आपल्याला ते नाही महत्वाचं. ऑब्लिगेशन इन्क्लूड एवढी ड्युटी इन्फोर्सेबल बाय द लॉ. एक ऑब्लिगेशन्स आहे, ठीक आहे. ऑब्लिगेशन्स मीन्स ड्युटीज, इन्क्लूड्स एव्हरी ड्युटी इन्फोर्सेबल बाय लॉ. आता आपण येऊया, आपल्याला प्रत्येक सेक्शन हा इलुस्ट्रेशन सोबत पाहावं लागणार आहे. असं एकही गोष्ट नाही आहे की मी तुम्हाला विदाउट इलुस्ट्रेशन सहज इथे शिकू शकणार नाही, बिकॉज दिस इज अ स्पेसिफिक रिलीफ. आता व्हॉट इज एक्झॅक्टली द स्पेसिफिक रिलीफ. आता एक उदाहरण देते मी तुम्हाला. ए आणि बी नी एक कॉन्ट्रॅक्ट केलाय. ओके, ए आणि बी नी एक कॉन्ट्रॅक्ट केलाय आणि या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केलं आहे ए आणि बी ने की बी हा एक बिल्डर वगैरे आहे आणि बी म्हणतो की 50 लाखाला मी तुम्हाला इथे घर देणार आहे. अग्रीमेंट झालं, सगळं झालं. 25 लाख पेड केलेले आहे आणि आता 25 लाख पेड करायचे आहे. म्हणजेच काय, आता बघा टीपी मध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा आधार घेऊया आपण. काय म्हटलं आहे की पार्ट परफॉर्मन्स झालेला आहे आणि पार्ट परफॉर्मन्स आता झालेला आहे आणि पार्ट परफॉर्मन्स व्हायचा आहे. ठीक आहे, रिमेनिंग अमाऊंट द्यायचे. आता रिमेनिंग अमाऊंट द्यायला जर ए हा व्यक्ती रेडी आहे, तो नाही म्हणत नाही आहे, पुढच्या डेटला देतो म्हणत आहे, फक्त आता तुम्ही अग्रीमेंट करा, जे की अग्रीमेंट झालं होतं आपलं. आता अग्रीमेंट बघा, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पण झालाय म्हणजे तुम्हाला अग्रीमेंट म्हणजे काय माहिती आहे, पार्ट परफॉर्मन्स म्हणजे काय माहिती आहे, रेडी अँड विलिंग म्हणजे काय माहिती आहे. सो अग्रीमेंट करा आणि अग्रीमेंट करून ते अग्रीमेंट एक्झिक्यूट करा. म्हणजेच आता पुढे एक कॉन्ट्रॅक्ट बनवा
आणि ती प्रॉपर्टी मला डिलिव्हर्ड करा ॲज पर द प्रॉमिसेस, ॲज पर द टर्म्स ऑफ अवर कॉन्ट्रॅक्ट, ॲज पर द परफॉर्मन्स. या तारखेला 1 वर्षात तुम्ही मला घर डिलिव्हर्ड करणार होते बांधकाम करून, मला डिलिव्हर्ड करा. मी पैसे द्यायला तयार आहे. बरोबर आहे. हा डिलिव्हर्ड करत नसेल, याच्या टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो करत नसेल, तर इथे तुम्ही त्यांच्याकडे जाल. तो म्हणत असेल जाऊ द्या ना, मी हे घर नाही तुम्हाला दुसरं घर बांधून देईल, हे सोडा. नाही, मला तेच घर पाहिजे. ठीक आहे बाबा, तुला तेच घर पाहिजे, ते मिळू शकत नाही, तर हे घे 50ची मी तुला 51 लाख रुपये देतो. ए म्हणतो नाही, मला नकोय पैसा वगैरे. दॅट पैसा, दॅट मनी इज नॉट ॲडव्होकेट रेमेडी फॉर मी. ॲडव्होकेट रिलीफ नाहीये माझ्यासाठी. मला घर पाहिजे, मला तेच घर आवडलं आणि मला ते घर पाहिजे. आता हा पैसा द्यायला तयार आहे, तुम्ही घ्यायला तयार नाही वापस बिल्डर. मग आता तुम्ही काय करणार? तर इथे तुम्ही स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकता. स्पेसिफिक रिलीफ काय म्हणतोय आपण त्याला? तो सूट फॉर द परफॉर्मन्स ऑफ द स्पेसिफिक रिलीफ. ठीक आहे. सूट फॉर परफॉर्मन्स ऑफ स्पेसिफिक रिलीफ. क्लिअर? सो हा सूट तुम्ही इथे, हा क्लेम, हा सूट तुम्ही इथे दाखल करू शकता. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बट यासाठी ए ला कंडिशन आहे. ए जो व्यक्ती आहे हा पार्ट परफॉर्मन्स करण्यासाठी समोरचा जो परफॉर्मन्स एक केला असेल तर वेल अँड गुड. नाही केला असेल, काही बाकी असेल तर तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकतात. बट पार्ट परफॉर्मन्स करण्यासाठी यू आर रेडी अँड विलिंग टू डू द पार्ट परफॉर्मन्स पाहिजे. म्हणजे ए 25 लाख द्यायला इथे रेडी पाहिजे, की मी 25 लाख द्यायला तयार आहे, ते प्रॉपर्टी मला ट्रान्सफर करत नाही. क्लिअर? सो दिस टाइप्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, दिस अ स्पेसिफिक परफॉर्मन्स. मी तुमच्याशी अग्रीमेंट केलं, आता तुम्ही बदलून गेलेत, प्रॉपर्टी द्यायला तयार नाही मला. तुमच्या वडिलाशी अग्रीमेंट केलं तर तुमचे वडील गेले, काही पैसा मी तुम्हाला पेड केलेला आहे. आता तुम्ही म्हणतायत याला आम्ही देत नाही प्रॉपर्टी, आमच्या वडिलांनी सौदा केला होता. तर मी म्हणेल नाही, वडिलांनी करो कुणी करो, प्रॉपर्टीचा सौदा झाला होता. आता तुम्ही लायबल आहे मला प्रॉपर्टी द्यायला. आय एम रेडी टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. सो यू मस्ट बी परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. अदरवाइज आय विल सू यू इन अ कोर्ट फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. की ज्या टर्म्स आणि कॉन्ट्रॅक्टवर आपला कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, ज्या टर्म्सवर कंडिशनवर, ती फुलफिल करणे स्पेसिफिकली. दुसरी रेमेडी नकोय मला, पैसा नकोय, काय नाही, तीच कंडिशन फुलफिल करा. दिस इज कॉल्ड द स्पेसिफिक रिलीफ ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. क्लिअर? सो अशा प्रकारे आपण येऊ. मग आता ऑब्लिगेशन्स मीन्स काय? तर ऑब्लिगेशनची जी आपल्याला इथे ड्युटी दिलेली आहे, ऑब्लिगेशन्स मीन्स अ ड्युटी. विच टाइप्स ऑफ ड्युटी? विच इज मेन्शन इन द कॉन्ट्रॅक्ट. मेन्शन्स इन कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द पार्टीज. म्हणून इथे म्हटलं आहे या पीडीएफ मध्ये की द ऑब्लिगेशन इन्क्लुड्स एव्हरी ड्युटी इन्फोर्सेबल बाय लॉ. आता ड्युटी इन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे आपल्याला जावं लागेल कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये. ज्या ड्युटी इन्फोर्सेबल करू शकतात त्याच गोष्टींचा कॉन्ट्रॅक्ट बनतो. आलं लक्षात? आता कॉन्ट्रॅक्ट आणि टीपीला आपल्याला इथे वारंवार अभ्यास करायचा. आता पुढे सिव्हिल मध्ये ज्या गोष्टींचा आपण काय करू शकतो, लॉ आणि इन्फोर्सेबल आहे, लॉ इन्फोर्सेबल बाय लॉ. ठीक आहे, बाय लॉ, त्याच गोष्टीचा काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. मग ह्या इन्फोर्सेबल बाय लॉच्या ज्या काहीही तुमच्या टर्म्स अँड कंडिशन आहे, ती तुमची काय आहे, ड्युटीज आहे, आणि त्या परफॉर्म तुम्हाला करावंच लागेल जर ए आणि बी नी ह्या ड्युटीज बनवल्या असेल तर. क्लिअर? फर्स्ट थिंग इज. मग इन्फोर्सेबल बाय लॉ नसेल तर दॅट इज अ वाईड कंडिशन्स अँड टर्म्स आहे, आणि ह्या जे अग्रीमेंट आहेत असे नॉट इन्फोर्सेबल बाय लॉ, हे काय असतात, वाईड असतात, ते व्हॅलिड होतच नाही. येत आहे लक्षात सगळ्यांना? येस मॅम. सो सेटलमेंट मीन्स अ इन्स्ट्रुमेंट. एक सेटलमेंट जर करायची असेल कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला, तर सेटलमेंट करू शकता तुम्ही. मीन्स अन इन्स्ट्रुमेंट अदर दॅन अ विल ऑर कोडोसिल ॲज डिफाईन्ड बाय, जस्ट 1 minute. Okay. Settlement means an instrument other than a will or codicil as defined by the Indian Succession Act, whereby the destinations or devolutions of successive interest
in movable or immobile property is disposed of or in agreed to be disposed of. आता सेटलमेंट म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे. सेटलमेंट मीन्स एक कागदपत्रावर केलेला कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके, दोघं करत आहेत तर. बट इट इज अदर दॅन द विल ऑर कोडोसिल. यू नो दॅट ऑलरेडी वी स्टडी इन द कॉन्ट्रॅक्ट दॅट द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे की विल आणि कोडेसिल याच्यामध्ये बसत नाही. डिफाईन बाय द इंडियन सक्सेशन्स वेअर बाय द डेस्टिनेशन्स डिओशन सक्सेसिव्ह इंटरेस्ट. जेव्हा तुम्ही ते डेस्टिनेशन डिओशन्स कोणाला सक्सेसिव्हली इंटरेस्ट मुव्हेबल आणि इमूव्हेबल प्रॉपर्टीचा डिपोज करत आहेत, देत आहे किंवा अग्री टू डिस्पोज करत आहे. मला तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी देण्याचं सेटलमेंट करते, देण्याचं इन्स्ट्रुमेंट तयार करताय तर दिस इज कॉल्ड सेटलमेंट आहे आणि हे तुम्हाला पूर्ण करावं लागेल. ते कर्तव्य तुम्ही जर आज म्हटलं की मी तुम्हाला प्रॉपर्टी देणार आहे 1 वर्षामध्ये घर बांधून, तर तुम्हाला हे करावंच लागणार. मी ऍक्शन तुमच्यावर घेऊ शकते नाही तर की तुम्ही हे प्रॉमिस फुलफिल का नाही केलं. दिस इज कॉल्ड सेटलमेंट. बट द ऑब्लिगेशन डेफिनेशन इज क्वाईट इम्पॉर्टंट. सेटलमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, आता लक्षात घ्या, परत आपल्याला रिव्हिजन करण्याची गरज पडली नाही पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट. ओके, स्टार करते मी. Trust has the same meaning in the section 3 of the Trust Indian Trust Act and includes an obligation in the nature of a trust within the meaning of chapter. सोडून टाका, ठीक आहे, ट्रस्टचं काही कामच नाही. ट्रस्टी इन्क्लूड एव्हरी पर्सन होल्डिंग द प्रॉपर्टी ऑफ ट्रस्ट. जो होल्ड करतो प्रॉपर्टी ट्रस्टच्या बिहाफवर तो ट्रस्टी आहे. All the words and expression used herein but not defined and defined in the Indian Contract Act 1872 have the meaning of respective assigned them. इथे आम्ही थोडेसेच डेफिनेशन देत आहे. या ऍक्टचं असं म्हणणं आहे बाकीचे जे आहे ते सगळ्या टर्म्स कॉन्ट्रॅक्टचे आहे आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्टने ऑलरेडी त्या तिथे डिफाईन केल्या, तर त्याचा अर्थ इथेही तोच पकडायचा. अग्रीमेंट म्हणजे काय, तर इथे अग्रीमेंट तोच अर्थ आहे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काही ते प्रपोजल एक्सेप्टन्स सगळं काही जे कॉन्ट्रॅक्टनी ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, सेव्हिंग्स वाचलं नाही तरी काही हरकत नाही. टू डिप्राइव्ह एनी पर्सन्स ऑफ एनी राईट रिलीफ अदर दॅन द स्पेसिफिक परफॉर्मन्स विच इज अंडर द एनी कॉन्ट्रॅक्ट. कोणत्याही पर्सनला इथे तुम्ही डिप्राइव्ड करून ठेवणे, वंचित करून ठेवणे त्या प्रॉपर्टीचं एन्जॉयमेंट करण्यापासून जिथे इथे स्पेसिफिकली तुम्ही परफॉर्म करायला पाहिजे होती. अफेक्ट द ऑपरेशन ऑफ द इंडियन रजिस्ट्रेशन. यस, डेफिनेटली इथेही रजिस्ट्रेशन करणे रिक्वायर्ड आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करता. Now the section 4 is very important. Section 4 is स्टार करून ठेवतीये परत मी याला. Specific relief to be granted only for enforcing individual civil rights and not for the enforceable penal laws. कुणी राहिलं का ऍडमिट करायचं? ठीक आहे, इथे स्पष्ट म्हणतात की स्पेसिफिक रिलीफ जो आहे हा इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट आहे. कुठल्याही प्रकारे क्रिमिनल लॉला हा लागू होत नाही. नाही तर काय झालं असतं, क्रिमिनल लॉला जर लागून माझ्या झाडाचे आंबे तोडले, तुम्ही झाडाचे आंबे आम्हाला वापस द्या. माझ्या मुलाला तुम्ही मारलं तर मीही तुमच्या मुलाला मारणार. त्यांनी मर्डर केला तर मीही तुमचा मर्डरच करणार. म्हणून स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट क्रिमिनलला लागू होत नाही. वाय? असं होऊ शकतं का क्रिमिनल मध्ये? नाही होऊ शकत. जर एकाने मर्डर केला ना, आपण सूट दाखल केला की त्यांनी मर्डर केलाय, मलाही त्याचा मर्डरच करायचा. दिस इज नॉट पॉसिबल. Not possible in the criminal law. So specific relief to be granted only for enforcing individual civil right. Individual एका पर्टिक्युलर पर्सननी जे एक तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला त्याचा सिव्हिल राईट एन्फोर्स करण्यासाठी इथे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट बनला आहे. नॉट फॉर इन्फोर्सेबल द पिनल लॉ. कुठल्याही पिनल लॉला हा लागू होत नाही. ठीक आहे, माझ्यासोबत तुम्ही प्रॉपर्टीचा एक अग्रीमेंट केला, कॉन्ट्रॅक्ट केला, आता तुम्ही बदलून गेले तर मी तुमच्यावर दावा दाखल करू शकते की तुम्ही बदलून जाऊ शकत नाही. तुम्हाला ही कंडिशन फुलफिल करावीच लागणार आहे. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करावंच लागणार आहे. पण मी तुमचा मर्डर केला तर तुम्ही येऊन पुन्हा दुसरं कोणीतरी तुमच्या घरचे येऊन माझा मर्डर करेल असं नाही होऊ शकत. सो दिस इज नॉट इन्फोर्सेबल फॉर द पिनल लॉज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं सेक्शन 4 ची पूर्ण हेडिंग. So specific relief can be granted only for the purpose of enforcing individual civil rights and not for the mere purpose of enforcing a penal laws. कुठल्याही पर्पजचा मेअर पर्पजला लागू होत नाही पिनल. रिकव्हरिंग पोजेशन्स ऑफ प्रॉपर्टी. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये या पुढे आता स्पेसिफिक रिलीफ. आज आपल्याला 2 सेक्शन इथे बघायचे आहेत. काय ते? स्पेसिफिक रिलीफ चॅप्टर 1 रिकव्हरिंग पोजेशन ऑफ प्रॉपर्टी. आता इथे जेव्हा आपण हे सगळे गोष्टी बघतोय ना, तर तेव्हा बेसिकली लक्षात ठेवायचं तुम्ही की आपण डायरेक्टली कोर्टात सूट दाखल करण्याची प्रोसिजर बघतोय. जर तुम्ही कोर्टाची प्रॅक्टिस केली नसेल आणि उद्या जर कोर्टात जाल ना, तुम्हाला हेच दिसणार सिव्हिल मध्ये, दुसरं काही दिसणार नाही. ठीक आहे, रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी वगैरे वगैरे, रिकव्हरी ऑफ मनी सोड. रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी. जर तुम्ही
माझी इमोबल प्रॉपर्टीचा कॉन्ट्रॅक्ट झाला, किंवा लाईक एखादं उदाहरण घेऊया. ए आहे आणि हा आहे बी. बी ला बटई पत्रावर, आता तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ दी कॉन्ट्रॅक्टवर जजमेंट येतं बरं. या वर्षी ते येण्याचे चान्सेस आहे, कारण मागच्या वर्षी 2 वर्षात आलेलं नाही आहे. ठीक आहे. सो बी आहे, ए आणि बी. ए ला 5 वर्षासाठी बटई पत्रावर लँड दिली होती. आता ती बटई पत्रावरची लँड आता रिटर्न करणे गरजेचं आहे, ॲज पर द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. हा देत नाही, तर तुम्ही काय करणार आहे? रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी. ठीक आहे. जर हा टायटलवर राज करण्याचा बघतोय. सो दिस सेक्शन्स टिपिकली डील्स विथ द टायटल. ओके. A person entitled to the possession of the specific immobile property may recover it in the manner provided by the code of the civil procedure. आता सगळं इथे सिव्हिल प्रोसिजर, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सगळेच लागू होते, पण आता एवढंच जे दिले ना सेक्शन 5, हे खूप महत्वाचं. मी ते नोट्स काढतेय सेक्शन 5. अ पर्सन एंटायटल. ठीक आहे. एंटायटल कोण आहे? इथे एंटायटल पर्सन तोच आहे ज्याची ऍक्च्युअल मध्ये ओनरशिप आहे. एंटायटल म्हणजे कोण? ओनरशिप आहे. तुमचं एंटायटल मीन्स टायटल आहे त्या प्रॉपर्टीवरचं, आणि तुम्ही ओनर आहात तरच तुम्ही हा सूट इन्स्टिट्यूट करू शकता. म्हणजे ए ओनरनी प्रॉपर्टी जर तुम्हाला किरायाने दिली आहे, तर तो प्रॉपर्टी रिटर्न घेण्यासाठी तुम्हाला इथे स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकतो, किंवा त्याचा पर्टिक्युलरली काही इंटरेस्ट असेल वगैरे वगैरे, ते इंटरेस्टेड पर्सन कालही बघितला, पण ज्याचा चार्ज क्रिएट असेल, दॅट पर्सन इज इंटायटल. लॉफुली इंटायटल पाहिजे तरच तुम्ही स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकता, अदरवाईज नाही. सो अ पर्सन कोण सूट इन्स्टिट्यूट करू शकतो? अ पर्सन एंटायटल टू द पच. मी एवढ्या वर्ड टू वर्ड शिकवते तुम्हाला, असंच्या असंच परीक्षेत येणार आहे प्रिलिम्स मध्ये. अ पर्सन एंटायटल टू द पोजेशन्स ऑफ द स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी, and this is very important, that section 5 which is deals with the recovery of possession. Recovery of possession पहिला. कशाचं? इमोवेबल प्रॉपर्टीचं, नॉट मुवेबल. अँड द सेकंड थिंग इज कोण इथे सूट इन्स्टिट्यूट करू शकतो? जो की ओनर आहे, एंटायटल आहे, ज्याच्याकडे टायटल आहे, तो करू शकतो. प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर. कुठल्या मॅनर मध्ये? सीपीसीच्या मॅनर. याचं जे लिमिटेशन्स आहे, जर लिमिटेशन ऍक्ट नुसार गेलात तुम्ही, तर रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टीला रिटर्न घेण्याचं किंवा सूट इन्स्टिट्यूट करण्याचं लिमिटेशन काय आहे? 12 years. 12 वर्ष. तर इथेच लिहून ठेवा, आपल्याला इथे 12 इयर्स लिमिटेशन आहे. झाला सेक्शन कम्प्लीट, पण वर्ड टू वर्ड लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नाव कम टू द सेक्शन 6. ठीक आहे. सेक्शन 6 मध्ये या. सूट बाय अ पर्सन डिस्पोजेस्ड ऑफ इमोबल प्रॉपर्टी. ओके. सूट बाय अ पर्सन डिस्पोजेस्ड ऑफ इमोबल प्रॉपर्टी. आता एक आपण इल्युस्ट्रेशन पहिले घेऊया. ठीक आहे. इल्युस्ट्रेशन मध्ये मी तुम्हाला इथे सांगते आहे की मी ए आहे, आणि मी ए आहात, तुम्ही बी आहात, आणि तुम्हाला गेले किती वर्ष झाले? 12 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 2 वर्ष, कितीही होऊ द्या, मी तुम्हाला इथे घर किरायाने दिलाय, तुम्ही आहात टेनंट. आता मी आले आणि तुम्हाला डायरेक्टली म्हटलं चला उठा इथून, निघा इथून, वगैरे वगैरे, मी फोर्सफुली तुम्हाला काढू शकत नाही कुठल्याही प्रकारे, बिकॉज तुम्ही इथे रेंट देऊन प्रॉपरली लॉफुली इथे राहतात, मी तुम्हाला काढू शकत नाही. आणि जर मी काढलं तर ते इल्लीगल डिस्पोजेशन होतं. ठीक आहे. इल्लीगल ऑर नॉट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, इल्लीगल डिस्पोजेशन होतं. डिस्पोजेस्ड द पर्सन. अशा परिस्थितीत हा बी, ज्याला बाहेर काढलं, ज्याला डिस्पोजेस्ड केलं आहे, ठीक आहे की नाही, ज्याला डिस्पोजेस केलं, त्या पर्सनला राईट आहे. काय राईट आहे? टू फाईल अ सूट फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तो फाईल करेल की डिस्पोजेशन केलंय मला, म्हणून स्पेसिफिक रेमेडी द्या. ठीक आहे. हा किती दिवसात सूट फाईल करेल? ज्या दिवशी डिस्पोजेशन केलं तिथून 6 months मध्ये हा सूट फाईल करेल. आणि 6 months इथंच लिमिटेशन दिलंय या सेक्शन मध्ये, 6 months मध्ये सूट फाईल करेल. आणि किंवा मग याच्या बिहाफवर याचा एजंट वगैरे असेल तर तोही करू शकतो. ठीक आहे. आणि इथे तो म्हणेल की मला इथे इथे मी लिगल पोझिशन मध्ये आहे, कुठल्याही प्रकारे इलिगल राहत नाही, माझ्याकडे रेंट अग्रीमेंट आहे. काय तुम्हाला करायचं तर तुम्ही लिगली जा, सूट इन्स्टिट्यूट करा, मला इथनं डायरेक्टली डिस्पोजेस कोणाला करता येत नाही. दिस इज द फर्स्ट. बट हा असं जर इथे गव्हर्नमेंटनी तुम्हाला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये जर इथे बाहेर काढला असेल प्रॉपर्टीमधनं, गव्हर्नमेंटनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉनी एक्झिक्युशन मध्ये तुम्ही निघालात, कोर्टाने तुम्हाला लॉनी कायद्यानी प्रोसेसनी बाहेर काढलं असेल, तर तुम्ही कुठल्याही ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट, गव्हर्नमेंटच्या कोर्टाच्या अगेन्स्ट सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही. तुम्हाला तो राईट नाही आहे. ठीक आहे. आता इथे जर तुम्हाला कोर्टाने डिसिजन दिलं की यांना डिस्पोजेस केलेला आहे आणि इथे कुठल्याही प्रकारे यांना डिस्पोजेस करता येणं
यायचं नव्हतं वगैरे वगैरे, तर तुम्हाला याच्यावर अपील सुद्धा करता येणार नाही या पर्सनला. तर सेक्शन बघूया आता आपण सेक्शन काय म्हणतो. सूट बाय अ पर्सन डिस्पोजेस्ड ऑफ इमोबल प्रॉपर्टी. इफ एनी पर्सन इज डिस्पोजेस्ड विदाउट हिज कन्सेंट ऑफ इमोबल प्रॉपर्टी अदरवाइज दॅन इन अ ड्यू कोर्स ऑफ लॉ. ओके, काय म्हटलं? इफ एनी पर्सन डिस्पोजेस, कोणालाही तुम्ही बाहेर काढा, तो पर्सन कोण आहे तो माहित नाही, ओनर आहे का, टेनंट आहे का, कोण आहे, पण तो पर्सन लिगली पोझिशनवर आहे ना, कॉन्ट्रॅक्ट करून, यस आहे. मग एनी पर्सन इज डिस्पोजेस्ड विदाउट द कन्सेंट, त्याच्या कन्सेंट, विदाउट कन्सेंट तुम्ही त्याला बाहेर काढताय फ्रॉम द इमोबल प्रॉपर्टी, अगेन द सेक्शन 6 विच इज डील्स विथ द इमोबल प्रॉपर्टी नॉट मूवेबल प्रॉपर्टी, अदरवाइज दॅन इन ड्यू कोर्स ऑफ लॉ. कुठल्याही प्रकारे कायद्याचा आधार न घेता बाहेरच्या बाहेर तुम्ही फोर्सफुली त्याला बाहेर काढताय. he or any persons through whom he has been in possessions or any persons, तो पर्सन तिथे लिगली पोझिशनवर आहे किंवा त्याच्या बिहाफवर त्याचे एजंट किंवा घरचे पोझिशन मध्ये आहे, क्लेमिंग थ्रू हिम मे बाय सूट, तो क्लेम करू शकतो, थ्रू सूट करू शकतो, टू रिकवर पोझिशन्स देअर ऑफ अँड नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग अदर टायटल दॅट मे बी सेटअप इन सच अ क्लाइंट. पण तो टायटलवर नाही जाऊ शकत की माझा टायटल पण द्या. तुम्हाला टायटलमध्ये जायचं असेल तर सेक्शन 5 मधून जा, की याच्यावर आमचं टायटल येतं, याच्यासाठी सेपरेट तुम्ही सेक्शन 5 मधून सूट इन्स्टिट्यूट करू शकता. दिस सेक्शन्स विच इज डील्स विथ द स्पीडी रेमेडी, हा सेक्शन जो आहे तो स्पीडी रेमेडी बद्दल बोलतोय. ठीक आहे की नाही, स्पीडी रेमेडी बद्दल बोलतोय. आणि स्पीडी रेमेडी म्हणजे काय, डिस्पोजेस्ड केलेल्या व्यक्तीला तिथे नेऊन बसवणे. हा, तुम्ही टायटलसाठी अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 नंतर भांडत राहा दोघ जण, काय भांडायचं ते. ठीक आहे. सो दिस इज द सेक्शन, रिकवर अ पोझिशन ओनली फॉर द सूट 6 मध्ये. ओके, आता पुढे येऊया. ठीक आहे. नो सूट अंडर दिस सेक्शन शाल ब्रॉट, तुम्ही अशा सेक्शन अंतर्गत, या सेक्शन अंतर्गत सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही. कधी? आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 मंथ. जसं की बी आहे, ज्याला पोझिशन मधून काढलं, त्याला ज्या दिवशी पोझिशन मधून काढलं, डेट फ्रॉम द disposition. This is very very important. section 6 of the TP, section 6 of the specific relief act खूप महत्वाचे आहे. ओके, सो डिस्पोजिशनच्या डेट पासून विदिन द 6 मंथ्स तुम्हाला इथे सूट इन्स्टिट्यूट करावा लागेल, अदरवाइज तुमचा सूट घेतला जाणार नाही. अगेन्स्ट गव्हर्नमेंट मध्ये पण आहे ना हे सेम, कुठे? रेंट कंट्रोल मध्ये पण दिले नाही सेम डिस्पोजेस. यस, अगेन्स्ट द गव्हर्नमेंट तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही, बिकॉज गव्हर्नमेंट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्हाला बाहेर काढत असते गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीमधनं. ओके, so no appeal shall lie from any order or decree passed in suit instituted under these sections, nor shall any review of any such a order or a decree be allowed. आता सपोज या सेक्शन अंतर्गत कोणीतरी सूट इन्स्टिट्यूट केला, म्हणजे ज्याला डिस्पोजेस केलं तेच करेल ना सूट इन्स्टिट्यूट, आणि ज्याला डिस्पोजेस केलं त्यांनी जर सूट इन्स्टिट्यूट केला, मग तो सूट त्याच्या अगेन्स्ट लागला काय, फेवर मध्ये लागला काय, त्याच्यावर अपील नाही, अजिबातच नाही. तुम्हाला टायटलसाठी भांडायचं तर सेक्शन 5 मध्ये जा तुम्ही, आणि कुठल्याही प्रकारे इथे अंडर सेक्शन नॉर रिव्ह्यू पण नाही. फक्त काय आहे, रिव्हिजनसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात की जजमेंट आम्हाला पटलं नाही, तुम्ही रिव्हिजन करा. आलं लक्षात? रिव्हिजन आहे, रिव्ह्यू आणि अपील नाही सेक्शन 6च्या जजमेंटवर. Nothing in this section shall bar any persons from suing to establish his title to such a property and recover a possession. पण सपोज आता एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, आता इथे ए आणि इथे बी मध्ये इथे सूट इन्स्टिट्यूट झालाय, बी नी सूट इन्स्टिट्यूट केला की मला ए नी फोर्सफुली काढलं आहे, विदिन अ 6 मंथ्स त्यांनी सूट इन्स्टिट्यूट केला, बरोबर आहे की नाही. आता मग इथे काय झालेलं आहे, आता जजमेंट कसंही लागो, अगेन्स्ट लागलं तरी मॅटर करणार नाही आणि फेवर मध्ये लागलं तरी मॅटर करणार नाही. अपील आहे का? देर इज नो अपील, अपील नाही. रिव्ह्यू आहे का? नाही. फक्त काय, हायकोर्टात जाऊन तुम्ही हायकोर्टमध्ये रिव्हिजन करू शकता. ठीक आहे की नाही, रिव्हिजन तुम्ही करू शकता, इतका उपाय आहे तुमच्याकडे. आता पुढे या, ए कडे काय उपाय? ए काय करणार आहे इथे? ठीक आहे की नाही, किंवा बी ही करू शकता तसं. जर एच्या अगेन्स्ट जजमेंट लागलं तर अपील नाही, काहीच नाही, मग मी तर काय करायचं, तर ठीक आहे, आता पोझिशन्स तर त्याच्याकडे गेलं, मी एक काम करतो, सेक्शन 5 अंतर्गत माझं टायटल दाखवतो की मी कसा एन टायटल आहे, आणि टायटल थ्रू माझ्या नावावर करून मी पोझिशन लिगली घेतो. आता तर सेक्शन 5 मध्ये तुम्हाला दावा दाखल करायला सेक्शन 6 अडवत नाही, किंवा सेक्शन 6 मध्ये तुमच्या अगेन्स्ट ऑर्डर लागल्या तरी काही फरक पडत नाही. सेक्शन 5 अंतर्गत तुम्ही रेग्युलर सूट इन्स्टिट्यूट करू शकता. हा जो आहे सेक्शन 6चा हा स्पेशल सूट आहे. ठीक आहे की नाही, रिकव्हरी विदिन द 6 अपॉन द डिस्पोजिशन. ठीक आहे, मग सपोज बी ला वाटलं की मी इथे हरलो, ठीक आहे की नाही, माझ्या फेवर मध्ये जजमेंट आलं नाही, तर मी इथे काम करतो, मी टायटलला क्लेम करतो की टायटल बजाल. सो दोघेही ज्यांना जे जजमेंट पटलं नाही ते टायटलवर क्लेम करू शकतात सेक्शन 5 अंतर्गत. पण इथे तुम्हाला अपील आणि रिव्ह्यू नाही. हा, जर हे जजमेंट पटलंच नाही आणि चॅलेंज करायचं तर रिव्हिजन करा.
दिस इज द सेक्शन 6. ओके, आलं लक्षात? सेक्शन 6. नाऊ सेक्शन 7 आणि 8 आपण उद्या बघणार आहोत, कारण दिस इज डील्स विथ द मूवेबल प्रॉपर्टी, रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक मूवेबल प्रॉपर्टी, रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक मूवेबल प्रॉपर्टी. ठीक आहे, तर उद्या आपण हे सेक्शन्स कव्हर करू पुढचे. ठीक आहे, पुढे आता